लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि श्रीतेज क्रिकेट क्लब आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्यायचे. कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. 10ला बरोबर 5 मिनिटं आहेत. 10 वाजता पहिला चेंडू पडेल. 25 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि जर का आपण वेळेमध्ये ती षटकं पूर्ण करू शकला नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू अतिरिक्त आपल्याला 30R सर्कलमध्ये ठेवणं गरजेचं असणार आहे. दोन्ही संघांना आपण पाहिलं तर 2-2 रिव्ह्यू त्या ठिकाणी मिळतील. सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम्स या ठिकाणी लागू आहेत. LBW आणि बीमरसाठी हे 2 रिव्ह्यू आपल्याला प्रत्येक संघाला प्रत्येक डावामध्ये मिळतील. कुठल्याही प्रकारचा झेलबादसाठी एससाठी आपल्याला रिव्ह्यू मात्र घेता येणार नाही. तो पंचांचा कॉल असेल. चला प्रदीप नैनित सर, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. अजिबात वेळ लावू नका. प्रदीप नैनित, टॉस उडून बरोबर 15 मिनिटं झालीत. पटकन मैदानामध्ये या. आपल्याला एका दिवसामध्ये फायनल क्लिअर करायचे, त्यामुळे तुम्ही आता वेळ लावू नका, अन्यथा षटकं कमी केली जातील. श्रीतेज 11 आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवा आणि एक एक खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या, अन्यथा या मॅचची षटकं कमी केली जातील. कारण या ठिकाणी वेळेचं बंधन सर्व संघांना आहे. हा तसं सांगितलं तरी या ठिकाणी आघाडीचे दोन्ही बॅटर राजेश पवार आणि अंकुश लोहार हे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत श्रीतेज 11 संघाकडून. तर पाहूया गोलंदाजी मार्कवरती कुठला गोलंदाज आघाडीचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. श्रीतेज क्रिकेट क्लब विरुद्ध कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी या दोन संघांमध्ये पहिली मॅच या ठिकाणी संपन्न होते. नॉकआउट पद्धतीची ही स्पर्धा आहे आणि आपण पाहिलं तर खुल्या गटामध्ये यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नसेल. कुठलाही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. खुल्या गटामध्ये ही स्पर्धा आहे आणि एकदिवसीय स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन मॉर्टर ट्रॉफी 2023 मध्ये आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा टॉस या ठिकाणी झाला. कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. संघनायक प्रदीप नैनित यांच्या माध्यमातून या संघाची केलेली बांधणी पाहूया कशा प्रकारे हा निर्णय त्यांचा सार्थक ठरवतायत. तर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला श्रीतेज क्रिकेट क्लब एक नावाजलेला संघ आपल्याला मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर उजव्या शैलीचा फलंदाज आहे जो स्ट्राईकला असेल राजेश पवार, तर त्याच्या बरोबरीला डावखुरे शैलीचा एक विस्फोटक फलंदाज अंकुश लोहार मॅन इन फॉर्म आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अक्षय निर्मल सर आहेत, पुणे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच.
षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज त्या ठिकाणी सागर शिंदे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जो सज्ज होतोय. सागर शिंदे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, एक उंच पुरा गोलंदाज. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्ट्राईकला राजेश पवार असेल. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येईल आणि आजच्या दिवसाला मॉर्टर ट्रॉफी 2023 ला या ठिकाणी शुभारंभ होतोय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाचा नामघोष करून या स्पर्धेला, या सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. पंचांचा इशारा, स्पर्धेला, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. एकेरी धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्या होते ती 1 धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये. या ठिकाणी बरोबर 10 वाजता पहिला चेंडू पडलाय. 9:58 25 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार 4 मिनिटांमध्ये षटक संपलं पाहिजे, परंतु हे टेनिस क्रिकेट आहे, यामध्ये 1 मिनिट आपण अतिरिक्त दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची चुकी चालणार नाही. पुढचा चेंडू अंकुश लोहारसाठी. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या लगत काहीशी उसळी घेणारा चेंडू. मगाशीच राज सरांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं विकेटच्या बद्दल. या विकेटवरती थोडंसं गवत आहे आणि त्या गवतावरतून चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी वेगवान स्केट होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. दोन बलाढ्य संघ पहिलीच मॅच या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय श्रीतेज क्रिकेट क्लब भोसरी येथून आलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला कैलासवासी मारुती मुंडे बार्शी इथून आलेला संघ आपण खेळताना पाहतोय. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय डावखुऱ्या शैलीचा फलंदाज अंकुश लोहार मात्र सातत्याने त्या ठिकाणी चेंडू मात्र डॉट बॉल घालवतोय. काहीसा कानमंत्र राजेश पवार देखील त्या ठिकाणी देतोय. पाहूया त्या कानमंत्राचा फायदा अंकुश घेतोय का, परंतु सागर काय अप्रतिम चेंडू हाताळतोय. उंच पुरा गोलंदाज आहे. 10 ते 15 पावलांचा रनअप, वेगवान मारा त्याच्या माध्यमातून हा केला जातो. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, परंतु आपण पाहिलं तर अगदी त्या ठिकाणी एकेरी धावेसाठी हा चेंडू मार्गस्थ होतोय. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या ठिकाणी सातत्याने मोठे प्रहार केले जात आहेत, परंतु सागर अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध गोलंदाजी करतोय आणि त्याचा फायदा मात्र संघाला मिळतोय. एकेरी धावेने अंकुशने आपलं खातं उघडलं. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. पुढचा चेंडू उजव्या शैलीचा फलंदाज राजेश पवार साठी. हा चेंडू मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी होतोय झेलबाद. पहिला फलंदाज, पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. रिव्ह्यू कॅश साठी नाहीये, बीमर आणि एलबीडब्ल्यू साठी आहे, कारण अल्ट्रा एज या ठिकाणी मात्र समजू शकणार नाहीये. पंचांनी एकदा निर्णय दिलाय, त्या निर्णयाच्या बरोबरीने सर्व संघांनी जायचंय. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका. पहिला फलंदाज राजेश पवार त्या ठिकाणी स्वस्तात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला सागर शिंदे याची पाहायला मिळते. आघाडीचं षटक त्या ठिकाणी हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाचा आघाडीचा फलंदाज एक मोठा हिरा त्या ठिकाणी टिपला जातोय. राजेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय राजेश पवार याची जागा भरून काढण्यासाठी. सचिन बर्गे एक जुनं जाणतं नाव आणि जुना जाणता खेळाडू आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये नक्कीच त्याच्या नावाची, त्याच्या खेळाची वर्णी लागते. आज मात्र आपण पाहिलं तर श्रीतेज 11 या संघामध्ये नक्कीच तो आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. पहिला फलंदाज राजेश बाद झालाय, नंतरचा फलंदाज आपण पाहतोय तर सचिन बर्गे एक विस्फोटक फलंदाज आहे. आणि ठाऊक आहे ज्या वेळेस संघ काहीसा अडचणीत असतो त्यामधून अडचणीतून बाहेर येण्याचं काम पाहूया सचिन बर्गे कशा प्रकारे करतोय. पुढचा चेंडू सागर शिंदेचा आपण पाहतो. यशस्वी गोलंदाज त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू
षटक क्रमांक पहिल्यातील अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू सचिनसाठी. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी त्या ठिकाणी जमीनलगत दोन्ही हात केले समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती एक फलंदाज बाद 3 धावा. पंचांनी नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सागर शिंदे याला दंडित केलंय. दंडात्मक कारवाई करत असताना वाईड बॉलचा कॉल केलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी, परंतु त्या दरम्यानच आपण पाहिलं तर एखादा भरकटलेला चेंडू देखील येतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगत आहे. सुंदर गोलंदाजी, व्हेरिएशन. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीतेज क्रिकेट क्लब भोसरी या संघाची धावसंख्या होते एक फलंदाज बाद 3 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं सागर शिंदेचं 3 धावांमध्ये खर्च झालंय, तर आघाडीचा बॅटर राजेश पवार देखील त्या दरम्यान बाद होतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि त्यांचं नक्कीच मनपूर्वक असं स्वागत देखील आहे. सुंदर असं कॅमेरा वर्क संपूर्ण टीमचं आपल्याला पाहायला मिळतंय. मॉर्टर ट्रॉफी 2023 रोहन चौगुले आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आपण पाहिलं तर सागर शिंदेचं संपुष्टात आलंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कासिफ संगम. गोलंदाजी मार्क वरती हा देखील एक वेगवान मारा करणारा गोलंदाज आहे. आपण जर पाहिलं तर कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी या संघामध्ये फार मोठी स्टारकास्ट आहे. एका बाजूला आपण पाहतोय प्रदीप नैनित संघाचा संघनायक आहे, कासिफ संगम आहे, सागर शिंदे आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्वप्नील भालेराव आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा लक्ष्मण सातपुते सर देखील या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी स्टारकास्ट आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. हा चेंडू मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षकांनी नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पाठमोर आहे, परंतु त्या दरम्यान सीमारेषा मात्र ओलांडली जाते. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 4 धाव्यांसाठी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अंकुशने कासिफचं स्वागत केलंय चौकाराने. हा चेंडू मात्र आखूड टप्प्याचा वेगवान भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार होऊन हा चेंडू नक्कीच हाताळला गेला. बॅट पासून काहीसा दूरवरती चेंडू हाताळला. शॉट ऑफ गुड लेंथ वरतून या चेंडूला दिलेली उसळी आणि चेंडू आपण पाहिला तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. सातत्याने आपण पाहतोय सुंदर अशी गोलंदाजी केली जाते, परंतु अंकुश लोहार या प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र त्याचा सातत्याने फसतोय. एक चौकार नक्कीच आलाय, परंतु मोठ्या खेळीची गरज श्रीतेज 11 या संघाला नक्कीच असणार आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू हवेमध्ये झेल टिपला जातोय. ललित मुसळे त्या ठिकाणी झेल टिपतोय. दुसरा फलंदाज अंकुश लोहार. बॅक टू द पॅव्हेलियन. आघाडीचा फलंदाज एक चौकार खेळून नक्कीच बाद होऊन जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय निलेश पिंजारी. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये निलेश पिंजारी, सचिन बर्गे ही जोडी मैदानामध्ये आहे. तर आपण पाहिलं तर कासिफ संगम याने चौकार नक्कीच खर्च केला, परंतु त्यानंतर काय सुंदर असं कमबॅक केलं. पुढचा चेंडू.
हा चेंडू मात्र स्क्वेअर कट, काय बहारदार टोलाय, बॅट वरतून चेंडू निघाला आणि सीमारेषा मात्र अगदी वेगामध्ये त्या ठिकाणी ओलांडली. चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेर पंचांनी त्या ठिकाणी वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर हळूहळू वाढवण्याचं काम दोन्ही बॅटर त्या ठिकाणी करतायत. निलेश पिंजारी देखील आपण पाहतोय पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय. एक चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आलाय. नक्कीच पुढचा चेंडू देखील अवांतर आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू नक्कीच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल, परंतु फक्त आणि फक्त प्रयत्न झाला, यश मात्र मिळालं नाही. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुन्हा एकदा 2 धावेने वाढते. हा चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका, कव्हरच्या दिशेने आपण पाहतो. चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगात पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेची षटकं आपण पाहतोय. आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16 धावा. 16 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. पॉवर प्लेची षटकं संपलेत आणि श्रीतेज संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली गोळा. धावसंख्या होते 2 फलंदाज बाद 16. षटक क्रमांक मैदानामध्ये 2 संपुष्टात आलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर श्रीतेज क्रिकेट क्लब संघाची संमिश्र सुरुवात आहे. 2 फलंदाज नक्कीच बाद झालेत, परंतु 16 धावा या 2 षटकांमध्ये पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होईल. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण हे दूरवरती फैलावलं जात आहे. 5 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज सागर शिंदे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी येतोय. आता मात्र आपण पाहिलं तर निलेश पिंजारे आल्यानंतर धावांमध्ये वाढ करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. आतापर्यंत 2 चेंडू खेळला आणि 2 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर तब्बल 6 धावा. 3 चेंडू खेळला आणि 3 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावांवरती तो नाबाद नक्कीच असणार आहे. त्यामध्ये 1 चौकार आहे आणि 2 दुहेरी धावा आहेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन बर्गे, तर गोलंदाजी मार्कवरती सागर शिंदे. एक मोठा बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर नावाजलेले आहेत. दोन्ही संघांमध्ये फार मोठी स्टारकास्ट आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू, हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी त्या ठिकाणी वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. फक्त रिव्ह्यू 2च गोष्टींसाठी असेल. एक म्हणजे लेग बिफोर द विकेट आणि दुसरा म्हणजे बीमरसाठी असलेला नो बॉल. या 2 साठीच असेल. त्यामुळे तुम्ही चर्चा बाकीच्या गोष्टींसाठी करूच नका. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद देखील करू नका. अक्षय निर्मल सर, त्याचबरोबर प्रशांत हरणे सर, हे दोन्ही ऑफिशियल पंच आपल्याला मैदानामध्ये आज दिवसभर पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अंकुश सर आहेत. हे तिन्ही ऑफिशियल पंच मॉर्टर ट्रॉफी 2023 मध्ये आपल्याला त्यांची कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू सागर यांचा, सामना करेल तो सचिन. हा चेंडू मात्र हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं, स्टेअर केलाय. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने जाईल. लक्ष्मण त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते सर त्या ठिकाणी चेंडू अडवतील. त्या दरम्यान 1 धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं सुरू आहे. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. संयमाने सुरुवात त्या ठिकाणी आहे. कुठल्याही प्रकारचा धोका मला वाटतं आतापर्यंत या 2 फलंदाजांनी स्वीकारलेला नाही. खराब चेंडूवरती प्रहार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान हे समीकरण आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जर आपण पाहिला तर गली क्षेत्रामध्ये जातोय.
कासिफ संगम त्या ठिकाणी चेंडू अडवेल आणि त्या दरम्यान सिंगल. पुन्हा एकदा एकेरी धाव, एकेरी धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा झाल्या. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झालाय. 6 षटकांची मॅच आहे. 2 षटकं पॉवर प्लेची. 16 धावांमध्ये खर्च झाली आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण दूरवरती गेलंय. एकेका धावेने धावसंख्येत वाढ होते. पुढचा चेंडू सचिनसाठी. स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. काय सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज क्रमांक 3 सचिन बर्गे होतोय झेल बाद. तिसरा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानामध्ये येतोय रवी गोहिरट. नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. सचिन बर्गे नक्कीच विकेट खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग मात्र झाला नाही आणि झेल त्या दरम्यान जर आपण पाहिला तर सुरेखरित्या त्या ठिकाणी टिपला जातोय. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे आतापर्यंत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा झाल्यात आणि 3 फलंदाज श्रीतेज 11 संघाचे तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. पुढचा चेंडू. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि रोहित देखील त्या ठिकाणी, रवी देखील नक्कीच त्या ठिकाणी होतोय बाद. गोल्डन डकचा शिकार. चौथा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. हा चेंडू मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. झेलाची संधी. झेल त्या ठिकाणी टिपला जाईल. निलेश पिंजारीची खेळी देखील येते संपुष्टात. फलंदाज क्रमांक 5 झेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन.
ठाऊक असेल किंवा गोलंदाजांनी मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर श्रीतेज क्रिकेट क्लबचा पाठीचा कणा मोडण्याचं काम केलंय, कारण आघाडीचे 5 फलंदाज बाद झालेले. आपण पाहिलं तर राजेश पवार, त्यानंतर अंकुश लोहार, त्यानंतर आपण पाहिलं तर सचिन बर्गे, निलेश पिंजारी आणि रवी हे 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. नवीन बॅटर संघाचा संघनायक येतोय अजय साळुंके. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर गोलंदाज राजेश पवार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथ्याला सुरुवात होईल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक राजेश पवार त्या ठिकाणी हाताळण्यासाठी येतोय. पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. तर स्ट्राईकला रोहित पाटील आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. तर संघाचा संघनायक हा नॉन स्ट्राईकला आपल्याला अजय साळुंके देखील पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, पटपट खेळा. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून काहीशी उसळी घेतोय. त्या दरम्यान आपण पाहिलं तर हलक्या हाताने या चेंडूला दिशा दिली. डीप पॉइंट मध्ये चेंडू गेलाय. त्या दरम्यान एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. 21 धावा झाल्या. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय चौथं सुरू आहे. अगदी संयमाने नव्हे तर फार मोठी पडझड श्रीतेज क्रिकेट क्लब संघाची आपण पाहतोय. पुढचा चेंडू राजेशचा, सामना करेल तो अजय. टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक धाव पूर्ण आहे. एकाच धावेवरती मात्र त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आपण पाहिलं तर डीप मध्ये स्वप्नील भालेराव त्या ठिकाणी चेंडू अडवतोय आणि एकाच धावेवरती मात्र दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिलं तर एकच धाव पूर्ण केले. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. फार मोठी पडझड झाल्या कारणाने हे दोन्ही फलंदाज संयमाने त्या ठिकाणी धावा जमा करण्यामध्ये यश मिळवतात. पुढचा चेंडू राजेश पवार याचा सामना करेल तो रोहित पाटील. डान्सिंग डाऊन द विकेट. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. सरसावत चेंडूला आपण पाहिलं तर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्यात आलं. रोहित पाटीलच्या बॅटमधून त्याचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून गेलेला हा एक खणखणीत चौकार. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. सुंदर असं नियोजन, सुंदर असं आयोजन, सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असा सामना मैदानामध्ये सुरू आहे मॉर्टर ट्रॉफी 2023 दरम्यान. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मॅनच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. रोहित पाटीलची खेळी येते संपुष्टात. 6वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय श्रीतेज क्रिकेट क्लब संघाचा एक अष्टपैलू खेळाडू धीरज गच्चे. फार मोठी पडझड आपल्याला पाहायला मिळतोय. कुठलाही फलंदाज मात्र मोठी इनिंग खेळताना पाहायला मिळत नाहीये. आपण पाहिलं तर निलेश पिंजारी याच्या बॅटमधून एक चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर रोहित पाटील याच्या बॅटमधून एक चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर अंकुश लोहार याच्या देखील बॅटमधून एक चौकार आला. 3 फलंदाजांनी आपण पाहिलं तर एक एक चौकार खेळलाय, परंतु धावसंख्या 26 धावा झाल्यात आणि 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राजेश पवार, तर स्ट्राईकला असणार आहे धीरज गच्चे, न्यू बॅटर. हा चेंडू हलक्या हाताने मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळलाय महेश पुली. त्या ठिकाणी चेंडू अडवेल. एकेरी धावेने धीरजने आपलं खातं उघडलंय. धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. मॉर्टर ट्रॉफी 2023 एक भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेदरम्यान आपल्याला नामवंत 8 संघ या स्पर्धेदरम्यान खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि एकच पारितोषिक आहे, 61,000 रुपयांचं रोख पारितोषिक या स्पर्धेदरम्यान आपल्याला जे पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक अशी स्पोर्ट्स सायकल, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकं देखील या दरम्यान आहेत आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी या ठिकाणी आकर्षक अशी ट्रॉफी, त्याचबरोबर एक लेजंड एडिशनची साई स्पोर्ट्स याची नक्कीच एक बॅट देखील प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचसाठी या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे फार मोठी बक्षिसांची बरसात या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 संपुष्टात येत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीतेज क्रिकेट क्लब या संघाची धावसंख्या होते ती 6 फलंदाज बाद 28 धावा. 28 रन्स फॉर लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 4 ओव्हर, लास्ट 2 ओव्हर रिमेनिंग. 2 ओव्हर नक्कीच त्या ठिकाणी अजून आपण पाहिलं तर बाकी असतील आणि पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी 2 षटकांमध्ये श्रीतेज क्रिकेट क्लब कशा प्रकारे धाबा जमा करत आहे. कारण आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 ची सुरुवात संघाचा संघनायक प्रदीप नैनीत त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती, तर अजय स्ट्राईकला सज्ज असेल. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार. चेंडू नक्कीच आपण पाहिला तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक 7वा अजय देखील होतोय बाद. बाद होत तंबूच्या आश्रयाला 7वा फलंदाज. बॅक टू द बॅक. संघनायक अजय साळुंखे स्वस्तात बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. स्वप्नील पिसाळ नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय. एका बाजूला आपण पाहतोय पडझड मात्र सुरू आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय स्वप्नील पिसाळ आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर धीरज गच्चे ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती प्रदीप नैनीत याला यश मिळत आहे. एक फलंदाज बाद होतोय. पुढचा चेंडू प्रदीप नैनीत याचा स्वप्नीलसाठी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. मध्ये येतोय सलमान शेख नवीन बॅटर मैदानामध्ये, परंतु प्रदीप नैनीत काय सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना त्या ठिकाणी झेलबाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. प्रदीप नैनीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू आहे आणि सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला हा खेळाडू कुठल्या ना कुठल्या तरी संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो. त्याचबरोबर प्रतिनिधित्व देखील तोच करतोय आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या खेळाचा दबदबा आपल्याला पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती.
हा चेंडू मात्र हलक्या हाताने दिशा देण्याचं काम सलमान यांच्या बॅटमधून करण्यात आलं. डीप पॉईंटमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवेल आणि त्या दरम्यान एकेरी धाव फार वेळानंतर त्या ठिकाणी मिळवली जाते. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. गोलंदाजांना नक्कीच काहीशी पूरक अशी खेळपट्टी आहे, कारण मी तुम्हाला सातत्याने सांगतोय की खेळपट्टीवरती हिरवं गवत आहे आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाज घेतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र काहीसा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू अगदी वेगात सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. धावसंख्या मात्र 29 वरती स्थिरावली आहे आणि 8 फलंदाज आपल्याला बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाताना देखील पाहायला मिळालेले आहेत. पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल, परंतु चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. एका चेंडूवरती तब्बल अर्धा डझन धावा मिळाल्यात. धीरज गच्चे काय सुरेख फटका सजवला. या स्पर्धेतील पहिला षटकार. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल जातोय. सरळ बॅटने नक्कीच आपण पाहिलं तर षटकार आला, परंतु काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि तो प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्न वारंवार त्या ठिकाणी फसले जात आहेत. आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांमध्ये 35 धावा झाल्यात आणि 8 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो राजेश पवार याच्या हातामध्ये सोपवला जातोय. पाहूया कशा प्रकारे अंतिम षटक त्या ठिकाणी हाताळेल. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव राजेश पवार कडे देखील आहे. मुळशी तालुक्यातील हा खेळाडू आपण पाहिलं तर आता पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच्या खेळाचा दबदबा, या संघामध्ये त्याला मिळालेलं स्थान आणि त्याच्याच जोरावरती सुरेख अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळली जाते. तर स्ट्राईकला आपण पाहतोय सलमान शेख. आकुट टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवरतून जर पाहिला तर ब्रश होतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान आपण पाहिलं तर डीपमध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे आणि फाईन लेगच्या दिशेने गेलेल्या चेंडूवरती एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धीरज गच्चेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक षटकार देखील आलेला आहे. या 5 चेंडूंमध्ये एखादा दुसरा जर मोठा फटका आला तर सन्मानात्मक धावसंख्या त्या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न श्रीतेज 11 या संघाचा यशस्वी होईल. पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षण मात्र खराब होतंय. चेंडू हातातून निसटतोय, झेल सुटतोय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर एका धावेचं रूपांतर दुहेरीत केलं जातं. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 38 धावा. ललित मुसळे जर आपण पाहिलं तर अगदी सूर मारून त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आवाक्याच्या बाहेरचा चेंडू त्या ठिकाणी झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निसटलाय आणि त्या दरम्यान 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 38 धावा झाल्यात. धीरज गच्चेला नक्की जीवदान मिळते. अजून देखील 4 चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दूरवरती सजवलं जात आहे. डीप फाईन आहे, स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आहे, डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरमध्ये आहे आणि त्याचबरोबर डीप पॉईंट आहे. पुढे सरसावत चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय मिडऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धाव त्या दरम्यान मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. 39 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट आफ्टर 5 ओव्हर. फायनल ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 3 चेंडू अजून देखील पहिल्या डावातील शिल्लक आहे. पुढचा चेंडू सलमान शेखसाठी राजेश पवार गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू सलमान शेखच्या बॅटमधून भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार षटकार षटकार. 6 धावा. क्या बात है. आयोजन आणि आयोजनामध्ये बक्षिसांची लयलूट आहे. आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी देखील प्रत्येक खेळाडूसाठी तब्बल 6 पारितोषिक आहेत.
त्यामध्ये साई स्पोर्ट्सची आकर्षक अशी प्लेअर ॲडिशनची बॅट, त्याचबरोबर मॉर्टर MM ॲकोस्टिक यांच्या माध्यमातून एक आकर्षक अशी कॅप, त्याचबरोबर MM ॲकोस्टिक यांच्या माध्यमातून एक आकर्षक अशी बॅग, त्याचबरोबर एक फ्रूट बास्केट आणि त्याचबरोबर एक टी शर्ट असं, आणि त्याचबरोबर एक आकर्षक अशी ट्रॉफी, असं तब्बल 6 पारितोषिकं मॅन ऑफ द मॅचसाठी या ठिकाणी दिली जाते. चेंडू द्या, नवीन चेंडू द्या, चला पटकन. 2 चेंडू शिल्लक आहेत. आतमधला चेंडू येत नाही तोपर्यंत वेळ घालू नका, नवीन चेंडू घ्या. आयोजकांनी एवढा खर्च केला त्यामुळे चेंडूला काही कमतरता नाहीये. एक गेला की लगेच दुसरा येईल, तुम्ही त्याच्यासाठी वेळ घालू नका. चला नवीन चेंडू घ्या. चेंडू जर खराब झाला, फुटला, हरवला तर नवीनच चेंडू येईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर षटकारानंतर होते ती 45 धावा. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं मोठा फटका एखादा आला तर सन्मानात्मक धावसंख्या उभी होईल. 45 तर झाल्यात, अजून 2 चेंडू शिल्लक आहे. सिक्सर किंग सलमान शेख आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज आहे. मॅच बॉल आलेला आहे, पंचांकडे द्या. पंच ठरवतील तो योग्य असेल खेळण्यासाठी तर देतील, अन्यथा नवीन चेंडू दिला जाईल. एवढं सुंदर असं मैदान आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतंय. मॉर्टर ट्रॉफी 2023 रोहन चौगुले आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या नक्कीच आपण पाहिलं तर माध्यमातून सुंदर असं कामकाज पार पाडते. त्यांचं देखील मनपूर्वक असं आभार, कारण पुणे जिल्ह्यातील नामवंत 8 संघांसाठी एक आगळी वेगळी क्रिकेट स्पर्धा आपल्याला या मैदानामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू राजेश पवारचा, सामना करेल सलमान शेख. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडूने गाठलाय डिस्टन्स. काय तो फटका, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्या 50 पार, 51 धावा झाल्यात. आता मॅच मध्ये रंगत, कारण दोन्ही बाजूला स्टारकास्ट आहे. मी तुम्हाला सांगितलंय एका बाजूने आपण विचार करून चालणार नाही, दोन्ही संघ तितकेच नावाजलेले आहेत. पुढचा चेंडू या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. लागोपाठ 2 षटकार तर सलमानने खेचलेत. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या फार बाहेर. पंचांनी त्या ठिकाणी वाईड बॉलचा कॉल केलाय, परंतु धीरज गच्चे धाव घेण्याच्या प्रयत्नात धाव बाद. क्रिकेटमधली आत्महत्या, फलंदाज क्रमांक 9वा धावबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. हमराज मृत्युंजय क्रिकेट संघाचे कर्णधार आले असतील तर माईकशी संपर्क साधा लगेच. हमराज मृत्युंजय संघाचे संघनायक लवकरात लवकर. समीर जगताप, हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. चेंडू क्षेत्ररक्षकापासून फार दूरवरती. एक धाव पूर्ण होतीये, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण आहेत, तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज पुन्हा एकदा धावबाद. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा, 54 रन्स फॉर लॉस ऑफ 9 विकेट्स आफ्टर 6 ओव्हर. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि श्रीतेज क्रिकेट क्लब भोसरी या संघाची धावसंख्या होते ती 54 धावा, तर 55 धावेंची गरज आहे. एक वाईड बॉल आलाय, 51 होत्या, एक वाईड बॉल 52, त्यानंतरच्या 2 54, 55 धावेंची गरज आहे. आपला राखीव खेळाडू या ठिकाणी 12वा खेळाडू आहे, तो नक्कीच कळवेल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय, दुसऱ्या डावाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. तोपर्यंत डीजे मास्टर एक सुमधुर संगीत प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी वाजवतील. धन्यवाद.
या मॉर्टर ट्रॉफी 2023 मध्ये आपल्याला ऐकण्याची संधी मिळते आहे. मी सरांना या ठिकाणी आमंत्रित करेल. मी काही वेळासाठी थांबेल, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॉर्टर. नमस्कार दोस्तों, सभी का तहे दिल से इस बेहतरीन आयोजनात्मक प्रतियोगिता में मैं करूंगा हार्दिक हार्दिक स्वागत। हम सब मिलकर देख रहे हैं मॉर्टर ट्रॉफी 2023। रोहन करंजकर सर एंड कंपनी, रोहन चौगुले सर एंड कंपनी, इनकी ओर से एक बेहतरीन जो ये प्रतियोगिता हम सबके सामने पेश की गई है, लाजवाब। हम देख सकते कि श्रीतेज 11 भोसरी और दूसरी तरफ होंगे कैलाशवासी मारुति मुंडे प्रतिष्ठान बार्शी। एक बेहतरीन बल्लेबाजी और गेंदबाजी का प्रदर्शन हमें यहाँ पर देखने मिला। देखा जाए तो फील्डिंग भी अभी तुरंत यहाँ पर सजाई जाएगी। इसी के साथ हम देख रहे हैं कि ये प्रतियोगिता यूट्यूब पर जो दिखाई जा रही है tenniscricket.in, संतोष नानेकर सर एंड कंपनी। हम देखेंगे यहाँ पर अंपायर्स की भूमिका भी हमें देखने मिल रही है। संतोष राठौड़, अंकुश राठौड़ सर होंगे, अक्षय निर्मल सर होंगे और प्रशांत हरणे सर। एक बेहतरीन यहाँ पर अंपायर्स की भूमिका भी हमें दिखाई दे रही है। दोनों ही टीमें काफ़ी तगड़ी ताकतवर। निर्धारित 6 ओवर्स की समाप्ति के बाद 54 तक यहाँ पर प्रयास किया गया, क्योंकि हमने देखा सलमान शेख जो कि गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन आज उन्होंने बेहतरीन बल्लेबाजी अपनी टीम के खाते में की और टीम को एक फाइटिंग टोटल स्कोर सम्मानजनक स्थिति में ले जाकर जो अब गेंदबाजी करने के लिए सज्ज होंगे। क्योंकि देखा जाए तो किसी भी प्रकार की कोई भी कमी यहाँ पर खिलाड़ियों को ना हो, इस बात का ख्याल भी रखा गया। और श्रीतेज 11 चरोली भोसरी, ये टीम हमें अब फील्डिंग करते हुए दिखाई देगी। क्योंकि दोनों ही टीमें अगर देखी जाए तो काफ़ी तगड़ी ताकत और बड़े बड़े प्रतियोगिताओं में अपने खेल का प्रदर्शन कर कर दर्शकों का दिल जीतने वाले खिलाड़ी है। अब बल्लेबाजी करने उतरे हैं दो बल्लेबाज। एक तरफ होंगे देखिए टेनिस क्रिकेट के ब्रांड एम्बेसडर कृष्णा लक्ष्मण सातपुते, और उन्हें एक बेहतरीन साथ उनके पार्टनर देंगे स्वप्निल भालेराव। देखिए 54 54 रनों की जो 54 रनों का जो टारगेट है वो देखा जाए तो एक फाइटिंग टोटल स्कोर होगा, लेकिन गेंदबाजी किस प्रकार यहाँ पर गेंदबाज कर सकेंगे और बल्लेबाज उन्हें किस तरह से पढ़ सकेंगे, ये हमें देखने मिलेगा। क्योंकि विकेट अगर देखा जाए तो एक बेहतरीन, दोनों ही बल्लेबाज इस विकेट की जो गहराई है उस गहराई को जानकर गेंदबाजों पर भी बड़े बड़े प्रहार करने के लिए सज्ज होंगे। लेकिन रणनीति किस प्रकार होगी ये भी देखने लायक होगा। गेंदबाजी मार्ग पर मुझे लगता है समीर जगताप जो सज्ज होंगे। स्ट्राइक एंड पर होंगे कृष्णा लक्ष्मण सातपुते। कृष्णा सर देखा जाए तो एक काफ़ी बड़ा नाम। टॉस जीतकर हमने देखा था कि कैलाशवासी मारुति मुंडे प्रतिष्ठान बार्शी, इस टीम ने फील्डिंग किया था, फील्डिंग का निर्णय लिया था। और जहाँ तक गेंदबाजों का प्रदर्शन देखा गया तो कुछ बड़े बड़े शॉट्स अगर छोड़े तो गेंदबाजी ठीक ठाक थी। तो लौटेंगे फिर एक बार मैदान के अंदर। समीर जगताप जो गेंदबाजी मार्ग पर सज्ज होंगे।
स्कोरर की भूमिका में हम देख रहे हैं अंकुश राठौड़ सर भी है, उसी के साथ वह थर्ड अंपायर की भूमिका भी कर रहे हैं। फिर एक बार अंपायर का इशारा, अंपायर की दाई ओर की तरफ से गेंदबाज सच। पहली गेंद देखा जाए तो घुटना टेक तमाशा देख, लाजवाब। बल्लेबाज को मिल गया पहली गेंद पर मौका, बल्लेबाज ने चढ़ दिया चौका और रन्स। पहली गेंद पर लोअर फुल टॉस जो गेंद यहाँ पर गेंदबाज ने डाली और उस गेंद का भरपूर समाचार लिया गया। षड्यंत्र यहाँ पर फील्ड की सजावट द्वारा सजाया गया है, किया गया है, लेकिन आक्रमण पहली गेंद पर। अगली गेंद यहाँ पर भी देखिए कमबैक गेंदबाज भी करना जानते हैं, क्योंकि हल्की सी चहलकदमी वहाँ पर बल्लेबाज द्वारा की गई, लेकिन गेंद अगर देखा जाए तो पड़कर हल्का सा काटा बदली और सीधी सीधी विकेट कीपर अजय सालुंके इनके हाथों में जा बैठी। डॉट बॉल। इस बार भी छोटी सी हल्की सी अपील, लेकिन हम देखना चाहेंगे कि अंपायर नटस से नमस। एक बेहतरीन लाइन एंड लेंथ, इनकी पहली गेंद जो देखा जाए तो बल्लेबाज के पाले में गिरी, लेकिन उस पहली गेंद के बाद आने वाली दोनों ही गेंदें गेंदबाज समीर जगताप बेहतरीन। अगली गेंद इस बार भी देखिए देखा जाए तो मिस टाइम स्ट्रोक, लेकिन यहाँ पर तालमेल की कमी हो सकती थी। अगर गेंद मुझे लगता है वहाँ पर फील्डिंग के लिए रवि गोहिरट, उनका भी वहाँ पर तालमेल थोड़ा सा बिगड़ा, इसलिए वहाँ पर वो गिर पड़े, लेकिन गेंद को हाथ से छिटकने नहीं दिया, सिंगल आई। इस एक रन की मदद से हम देखेंगे 5 रन, 4 गेंदे बेहतरीन डाल चुके हैं और 2 गेंदे शेष है। देखिए सभी खिलाड़ियों को सोचना होगी कि कोई भी खिलाड़ी मैदान के अंदर धूम्रपान ना करे। अगर वह कोई खिलाड़ी यहाँ पर हमें दिखाई दिया तो उस टीम को 5 रनों की पेनल्टी है वो दी जाएगी। अगली गेंद स्वप्निल भालेराव पहली गेंद खेलने के लिए सज्ज होंगे। स्ट्राइक यहाँ पर रोटेट की गई थी। इस बार पहली गेंद देखा जाए तो आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया गया, लेकिन मिस टाइम स्ट्रोक रोहित पाटिल इनके हाथों से गेंद छिटकी, सिंगल आई। इस सिंगल की मदद से हम देखेंगे टीम का स्कोर होगा 6 रन, 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। एक बेहतरीन यहाँ पर ये जो मैदान खिलाड़ियों और सभी टीमों के लिए जो सादर किया गया, लाजवाब। ये फुलर लेंथ गेंद थी, जहाँ बैट का अंदरूनी किनारा लगकर मुझे लगता है, जी हाँ देखिए रवि गोहिरट फिर एक बार गेंद का पीछा करने के लिए दौड़ेंगे, उठाकर फेंकेंगे, तब तक दोनों ही बल्लेबाज आंखों में इशारे कर एक सिंगल अपनी टीम के खाते में जोड़ेंगे। पहली ओवर की समाप्ति के बाद हम देखेंगे विदाउट लॉस 7 रन, 7 रन ऑन बोर्ड। दोनों ही टीमों को अगर देखा जाए तो एक बेहतरीन जर्सीज भी यहाँ पर कमेटी की ओर से दी गई है। इसके बाद का अगला होने वाला मुकाबला भी हम देखेंगे, हमराज मृत्युंजय कोथुड़, उनको काटी की टक्कर देने के लिए शेखर रायकर 11। दोनों ही टीमें काफी तगड़ी ताकतवर। देखा जाए तो आयोजनकर्ताओं का भी जितना किया जाए उतना उतनी तारीफ कम होगी, क्योंकि किसी भी प्रकार की कोई भी कमी यहाँ पर रखी नहीं गई है। एक ट्रॉफी जो हम देख सकते हैं काफी बेहतरीन, इस ट्रॉफी के लिए 8 टीमें यहाँ पर आज लड़ाई करते वक्त दिखाई देंगी। रवि गोहिरट एक बेहतरीन गेंदबाज, अब देखते जितने बेहतरीन गेंदबाज है उतने ही तगड़े ताकतवर बल्लेबाज भी उनके सामने होंगे, लेकिन इस बार गेंद और बल्ले की टक्कर किस प्रकार की होगी ये हमें देखने के लिए मैदान के अंदर जाना पड़ेगा। लोअर 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 फुल टॉस फिर एक बार मिली। देखिए यहाँ पर बल्लेबाज को छोटा सा मौका मिला और इस बार भी जड़ दिया बल्लेबाज ने छक्का। 6 रन।
पिछली ओवर में भी देखा था हमने कि पहली गेंद लोअर फुल टॉस थी और उसका भी भरपूर समाचार लिया गया था और यहाँ पर भी वही हुआ। 6 रनों का टीम के खाते में मुझे लगता है जो इजाफा हुआ 13 रन। यहाँ पर भारी किनारा लेकिन शॉट थर्ड मैन विकेट कीपर की ओर से पूरा का पूरा प्रयास किया गया लेकिन गेंद हाथ से छिटकी और सिंगल के साथ फिर एक बार नॉन स्ट्राइक एंड पर जाकर रुकेंगे कृष्णा सातपुते। 14 रन्स विदाउट लॉस क्योंकि बड़ी मछली जाल में यहाँ पर लेते लेते छिटक गई। एक बड़ा मौका गेंदबाज ने जो यहाँ पर पेश किया था लेकिन विकेट कीपर की भी तारीफ करनी पड़ेगी। कैच भले ही थोड़ा मुश्किल था लेकिन उस मुश्किल कैच को आसान बनाना जरूरी था। देखते हैं अगली गेंद स्वप्निल भालेराव ऑन स्ट्राइक। ये इस तरीके की गेंद ही पूरी टीम और गेंदबाज को आत्मविश्वास देती है क्योंकि कहीं ना कहीं देखा तो पहली गेंद पर अगर विकेट इसके पहले की गेंद पर अगर विकेट मिलता तो न्यू बैटर नए बल्लेबाज मैदान के अंदर आते लेकिन जीवन दान यहां पर बल्लेबाज को दिया गया। सिंगल के साथ हमने देखा तो स्वप्निल भालेराव अगली गेंद फिर एक बार खेलने के लिए सज्ज होंगे। यहां भी बड़ा प्रहार करने का प्रयास था लेकिन मिस टाइम स्ट्रोक। फिर एक बार हम देखेंगे गेंद शॉर्ट स्क्वायर लेग में रोहित पाटिल के हाथों में थमा दी गई। सिंगल फिर एक बार हम देखेंगे स्कोर 15 रन्स विदाउट लॉस 15 बिना किसी नुकसान पर क्योंकि दोनों ही बल्लेबाजों को पता है कि हमें 26 गेंदों में 40 रनों की दरकार है। फिर एक बार देखिए यहां पर भी जब जब आप बल्लेबाज को देंगे मौका बल्लेबाज फिर एक बार छक्के की बरसात करेंगे। 6 रन गेंद होगी फरार। ज्यादा देर तक खामोश नहीं रख सकते। देखते हैं अगली गेंद बार गेंदबाज कमबैक करेंगे या फिर बल्लेबाज फिर एक बार। इस बार देखेंगे हम। देखिए खुद ही के फॉलो थ्रू में गेंद थोड़ी सी मुझे लगता है स्टंप्स के पास से विकेट कीपर के हाथों में गुजरी। एक सिंगल चुराने की कोशिश की गई थी लेकिन समय रहते खुद ही के फॉलो थ्रू में रवि गोहिरट ने गेंद स्टॉप किया और कहीं ना कहीं स्टंप्स की ओर फेंकी लेकिन स्टंप्स के काफी नजदीक से गेंद सीधी सीधी ट्रैवल की गई विकेट कीपर के हाथों में। ओवर की समाप्ति 2 ओवर की समाप्ति के बाद हम देखेंगे टीम का स्कोर होगा 21 विदाउट लॉस। आने वाली 24 गेंदें और 34 रन क्योंकि देखा जाए तो अभी भी हम यह कह नहीं सकेंगे कि मैच किसकी ओर झुकेगा। भले ही लो स्कोर होगा लेकिन क्रिकेट की परिभाषा में या क्रिकेट के इतिहास में हमने कई बार देखा है कि लोअर स्कोरिंग के मैचेस ही काफी रोमांचक होते हैं। यहाँ पर न्यू बॉलर नहीं गेंदबाज दिमाग पर फिर एक बार समीर जगताप। स्ट्राइक एंड पर होंगे स्वप्निल भालेराव। आउटफील्ड भी अगर देखा जाए इस मैदान की तो काफी बेहतरीन एक पूरा का पूरा ग्रास ग्राउंड जो सभी खिलाड़ी और दर्शकों के लिए हम सब ने देखा है बेहतरीन। अगली गेंद इस गेंद को जो सम्मान देंगे बल्लेबाज क्योंकि देखा जाए तो यहां पर दूसरी रन की कोशिश लेकिन नीलेश पिंजारी जिनके हाथों में गेंद जा बैठी डीप पॉइंट में वो फील्ड करते हुए हमें दिखाई दिए। सिंगल के साथ हम देखेंगे 22 रन्स ऑन बोर्ड। आने वाली और भी 23 गेंदें और 33 रन। फील्ड की सजावट फिर एक बार हम देख रहे हैं कि कैप्टन जो सजाते हुए दिखाई दे रहे। 5 खिलाड़ी अगर हमने देखा तो स्क्वायर डीप में नीलेश पिंजारी, मिड विकेट में रवि बोहिरट, राजेश पवार, सचिन बर्गे, रोहित पाटिल। इस
बार भी बड़ा प्रहार, लेकिन डेफिनेटली इस बार बन चुकी है मुझे लगता है गेंदबाज की सरकार। विकेट की पूरी होगी दरकार। बल्लेबाज OUT आउट। बाईस रनों पर पहला झटका विरुद्ध टीम को गेंदबाज समीर जगताप ने दे दिया है। न्यू बैटर नए बल्लेबाज महेश पुली। मुझे लगता है ललित मुसले न्यू बैटर है, क्योंकि देखा जाए तो दोनों ही बल्लेबाज, दोनों ही खिलाड़ी महेश पुली और ललित मुसले एक ही कद के हैं, तो थोड़ा सा यहाँ पर मुझे लगता है कंफ्यूजन हो चुका था। फिर एक बार देखेंगे अगली गेंद। इस बार भी देखिए गति परिवर्तन था, लेकिन खिलाड़ी के मस्तक पर डेफिनेटली पहली गेंद पर दस्तक, 6 रन। स्पष्ट करते हुए बल्लेबाज ललित। इस बार भी देखिए फुलर लेन की गेंद थी, एक सिंगल चुराते हुए दोनों बल्लेबाज, क्योंकि ललित मुसले ने जो छक्का जड़ा, मुझे लगता है कहीं ना कहीं जो नाम लेने में हमसे गलती हुई, उस गलती की वजह से वो भड़क गए और पहली गेंद पर बड़ा प्रहार किया। 29 आने वाली 20 गेंदें और 26 रनों की दरकार। अगली गेंद। इस बार भी बड़ा प्रहार किया, लेकिन बड़ी मछली जाल में लेते लेते फिर एक बार छिटक गई। कैच छूटा और गेंदबाज का दिल टूटा। अब दिल के टुकड़े हुए इस गेंद पर 1000। क्या अगली गेंद पर देखने मिलेगा बल्लेबाज का बड़ा प्रहार? सचिन बर्गे, जिनके हाथों से हम ज्यादातर गेंदे, मुझे लगता नहीं कि हमने ज्यादातर गेंदे सचिन बर्गे सर के हाथों से छूटते हुए देखा होगा, लेकिन जीवन दान फिर एक बार बल्लेबाज को दिया गया। सिंगल लेकर हम देखेंगे अगली गेंद। इस बार भी देखिए लाजवाब गेंद और बल्लेबाज खुद ही अपने राह पर चल पड़े। बेहतरीन गेंदबाजी। फिर एक बार इसका जवाब पत्थर से, बल्लेबाज आउट। हमराज मृत्युंजय कोथरूड कैप्टन और शेखर रायकर 11, दोनों टीम के कैप्टन्स। तुरंत यहाँ पर आप टॉस के लिए आए। न्यू बैटर इस बार मुझे लगता है डेफिनेटली महेश पुली, जो बल्लेबाजी करने आएंगे। ये कमेटी की ओर से रिक्वेस्ट है, शेखर रायकर 11 कैप्टन और हमराज मृत्युंजय कोथरूड कैप्टन्स, दोनों ही यहाँ पर जल्द से जल्द सज्ज हो ताकि हम टॉस संपन्न कर सके। स्कोर अगर हम देखेंगे 3 ओवर की समाप्ति के बाद 30 लॉस ऑफ 2 विकेट्स। आने वाली 18 गेंदें और 25 रनों की दरकार। बैट्समैन हम देखेंगे नॉन स्ट्राइक एंड पर होंगे इस बार महेश पुली, गेंदबाज धीरज गच्चे। तो देखा जाए तो दोनों ही खिलाड़ी एक दूसरे के विरुद्ध जो खड़े हैं ना, पिछला सीजन या आने वाला सीजन भी हम देखेंगे तो इन्हीं दो खिलाड़ियों के बीच में काफी टक्कर हमें मैदान में देखने मिलती है। लेकिन यहाँ पर देखेंगे कि वर्चस्व कौन यहाँ पर संपन्न करेगा, क्योंकि देखा जाए तो सिर्फ और सिर्फ वर्चस्व की लड़ाई
मैदान के अंदर होगी। जो टीम जीतेगी वो अगले राउंड में प्रवेश करेगी और जो टीम हारेगी वो सिर्फ ना कि हारेगी, यहाँ से कुछ ना कुछ अनुभव लेकर जाएगी। इस बार भी देखिए क्या गेंद डाली है गेंदबाज धीरज गच्चे ने। कहना पड़ेगा कि बल्लेबाज इस गेंद को खड़े खड़े देखते रह गए। 30 पर स्कोर रुका हुआ है। आने वाली 17 गेंदें और 25 रनों की दरकार। अगली गेंद, इस बार बड़ा प्रहार फिर एक बार करने की कोशिश, लेकिन मिस टाइम स्ट्रोक। इस बार गेंद मुझे लगता है जहां स्वप्निल पिसाल के हाथों में जा बैठी, क्योंकि फील्डिंग में भी स्वप्निल पिसाल काफी लाजवाब खिलाड़ी है। बैटिंग करते वक्त हमने देखा कि पहली गेंद सरप्राइज जो गेंदबाज ने डाली थी, उस पहली गेंद पर उन्हें निराश होकर पवेलियन के राह पर फिर से लौटना पड़ा था। लेकिन यहाँ पर मैदान में हम देखेंगे स्ट्राइक एंड पर देखेंगे महेश पुली। फील्ड सजावट फिर एक बार गेंदबाज और विकेट कीपर सजाते हुए। देखिए समय बचाए और रिक्वेस्ट होगी, समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम होते हैं। आपको समय की पाबंदी है, इसलिए आपको रिक्वेस्ट है, विनती है, समय बचाए। इस बार भी देखिए पहली गेंद काफी रफ्तार इस गेंद पर देखने मिली, रफ्तार से गिरफ्तार बल्लेबाज को गेंदबाज करना चाहते हैं और उनके इरादे में अब तक तो कामयाब है, सफल है। देखेंगे हम कि 3 गेंदें डाली है और केवल 1 रन दिया। 31 लॉस ऑफ 2 विकेट्स। आने वाली 15 गेंदें और 24 रनों की दरकार। यहां पर बैट का बाहरी किनारा और राजेश पवार देंगे अपनी टीम को विकेट के रूप में सहारा। बल्लेबाज महेश पुली बैक टू द पवेलियन। डीजे की ओर से भी देखने मिल रहा है। नए बल्लेबाज, न्यू बैटर मैदान के अंदर दाखिल होंगे। मुझे लगता है तेजस शिंदे, जो विकेट कीपर की भूमिका में भी हम इसके पहले उन्हें हमें देखा था। डीजे विश्वास खंडागड़े, इनकी ओर से भी हम इस प्रतियोगिता को एक बेहतरीन कार्य उनकी ओर से भी देख रहे हैं, क्योंकि हर कोई उनकी धुन पर थिरकता हुआ भी हमें नजर आ रहा है। न्यू बैटर हम देखेंगे तेजस शिंदे मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। यहां पर भी देखिए फिर एक बार डेफिनेटली बन गई है इस गेंद पर भी गेंदबाज की सरकार। पूरी हो चुकी है विकेट की दरकार। बल्लेबाज रनौरे, देखा जाए तो एक इतिहास इस मैदान के ऊपर हमें उनकी ओर से देखने मिला। इस प्रतियोगिता जो हम देख रहे हैं मॉर्टर ट्रॉफी 2023, पहला खिलाड़ी जो इंपैक्ट प्लेयर बनेगा वो है रोहित रनौरे उर्फ बबन। यस, अब ये किनके ऊपर इंपैक्ट प्लेयर बने हैं ये भी हमें बताना जरूरी होगा। प्रदीप नैनी सर,
अक्षय सर, उनके कैप्टन को यहाँ पर भेजिए कि किन की जगह पर इन्हें इम्पैक्ट किया गया। राजेश पवार गेंदबाज की ओर। ओके, मतलब राजेश पवार अब आने वाले इस खेल का हिस्सा नहीं होंगे। देखिए पहली गेंद, बड़ा प्रहार किया गया, रोहित पाटिल डाउन दी बॉल, एक बेहतरीन डीप एक्स्ट्रा कवर में फील्डिंग का प्रदर्शन, वाह लाजवाब। थ्रो अगर देखा जाए ना तो रॉकेट थ्रो उनके ओर से हमें देखने मिला। हम देखेंगे बेहतरीन गेंदबाजी, ओवर की भी होगी समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद देखिए केवल 2 रन दिए और 32 4 विकेट के नुकसान पर आने वाली 12 गेंदें और 23 रनों की दरकार। 12 गेंदें 23, समय 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 नहीं हमारे पास। विनती है सभी खिलाड़ियों को, श्रीतेज 11 चरोली बोसरी, क्योंकि अंपायर्स अगर वहां पर आपको किसी भी प्रकार की चेतावनी देते तो आपके लिए अच्छा होगा। समय बचाना जरूरी है। क्योंकि रोहित रनौरे अगर इम्पैक्ट प्लेयर है तो उन्हें अपनी खेल से इस प्रतियोगिता में इम्पैक्ट दिखाना ही होगा। हेलो, ओके। पहली गेंद हम देखेंगे सलमान शेख। गेंद काफी नीचे रही क्योंकि बल्लेबाज इस गेंद पर भी बड़ा प्रहार करने के लिए सज्ज थे। इस बार होंगे स्ट्राइक एंड पर स्वप्निल भालेराव, क्योंकि ओपनिंग से ही जिम्मेदारी का जिम्मा अपने कांधों पर उठाकर अभी तक मैदान के अंदर सज्ज है। लेकिन देखना चाहेंगे कि ये बैटल कैसा होगा। सलमान शेख के सामने खड़े होंगे स्वप्निल भालेराव। यहाँ पर, जी हाँ, यहाँ पर अंपायर होंगे नाराज। एक अतिरिक्त रन टीम के खाते में जोड़ा जाएगा क्योंकि वाइड बॉल है। ऑफ साइड दी ऑफ स्टंप की लाइन एंड लेंथ कहीं ना कहीं बिगड़ी। इस बार भी वाह क्या गेंदबाज ने डाली। देखिए एक सरप्राइज गेंद बल्लेबाज की और गेंदबाज सलमान शेख डालते हुए, क्योंकि ये इस गेंद में इतना उछाल गेंदबाज सलमान शेख प्राप्त करेंगे इसकी उम्मीद मुझे लगता है बल्लेबाज ने नहीं की होगी। एक रिक्वेस्ट है कि माइक के आसपास कुछ खिलाड़ी अगर चर्चा कर रहे हैं तो थोड़ी सी कम कर दे। अगली गेंद हम देखते हैं। काफी उछाल इस गेंद में भी प्राप्त किया है गेंदबाज ने। देखिए ये लगातार 2 गेंदे मुझे लगता है स्वप्निल को डॉट डाली, क्योंकि एक वाइड भी आया था। हम देखेंगे गेंदें होंगी 9 और बनाना है 21। मैंने पहले ही कहा था कि 50 या उससे अधिक रन भी आपके टीम के हित के लिए काफी फायदेमंद हो सकते हैं। एक फाइटिंग टोटल स्कोर और अब तक तो काफी लाजवाब गेंदबाजी। अगली गेंद फुलर लेन मिस टाइम स्ट्रोक। मुझे लगता है रोहित पाटिल फिर एक बार गेंद का पीछा करने के लिए दौड़ेंगे। बैट यहां पर हाथ से छिटकी और रोहित रनौरे ने अपने खिलाड़ी को वहीं पर रोका। देखा जाए तो सही समय पर रिवर्स गियर डालकर गाड़ी पार्किंग में फिर एक बार पार्क की गई, क्योंकि अगर यहां पर तालमेल की कमी दिखाई देती तो एक एक्सीडेंट रनआउट के रूप में हमें दिखाई देता, लेकिन सिंगल आया। 8 गेंदे 20। टीम का स्कोर हम देखेंगे 35। अगली गेंद सलमान शेख फिर एक बार। यहां पर भी देखिए क्या गेंदबाजी मैदान के अंदर शुरू है।
क्योंकि कहीं ना कहीं गेंद पड़कर बाहर की ओर काटा बदलती हुई और सीधी सीधी जा बैठी विकेट कीपर राजेश पवार के हाथों में। फील्ड की सजावट भी अगर फिर एक बार हम देखेंगे, नीलेश पिंजारी, रवि गोहिरट, स्वप्निल पिसाल, सचिन वर्गे और रोहित पाटिल। लेकिन इस बार हम देखेंगे कि गेंद स्वप्निल पिसाल के हाथों में लॉन्ग ऑन की दिशा में खेलकर सिंगल निकालेंगे। मुझे लगता है गेंदबाजी अगर काफी लाजवाब की गई तो सलमान शेख के लिए भी तालियां बनती है। एक बेहतरीन गेंदबाजी, आखिरी 6 गेंदों में 19 रनों की दरकार और फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर होंगे धीरज गच्चे। समय बचाए विनती है बल्लेबाज और सभी खिलाड़ियों को, क्योंकि अगर यहां पर 6 गेंदों में 19 नहीं होते तो यहां पर अगर स्कोर टाई होता है, मैच अगर टाई होती है तो सुपर ओवर खिलाया जाएगा। कमेटी की ओर से सूचना दी गई है। अब देखेंगे धीरज गच्चे फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर सज्ज होंगे। अंपायर की दाई ओर से तेज तर्रार गेंद डालने के लिए फिर एक बार सज्ज, लेकिन सामने खिलाड़ी भी कुछ कम नहीं। देखा जाए तो रिप्लाई यहां पर रोहित रनौरे को भी देना ही होगा, लेकिन बेहतरीन कार्य अपनी टीम के हित में कौन सा खिलाड़ी करेगा यह देखना लाजमी होगा। अगली गेंद, इस बार बड़ा प्रहार किया गया, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन बेहतरीन प्रयास और गेंद हाथों से छिटकी। फिर एक बार मिला मैदान के अंदर देखने के लिए एक चमत्कार, और चमत्कार को होगा नमस्कार। बेहतरीन 4 रन, 4 रन, गेंद होगी फरार। शेखर रायकर 11 कैप्टन्स, तुरंत 2 मिनट के अंदर आप यहां पर टॉस के लिए आए। थैंक यू डीजे। यहां पर भी बड़ा प्रहार करने की कोशिश देखिए। पहली गेंद पर तो चौका जड़ा था। अगली गेंद रवि गोहिरट मिड विकेट की दिशा में काफी तेज, लेकिन यहां पर रन आउट होंगे। मुझे लगता है अंपायर डिस्कस करेंगे, चर्चा करेंगे। थर्ड अंपायर की ओर इशारा, तो मुझे लगता है अंकुश राठौड़ सर खुद ही यहां पर थर्ड अंपायर की भूमिका में है और चेक करेंगे कि कौन सा बल्लेबाज होगा OUT रन आउट, क्योंकि तालमेल की कमी वहां पर मुझे लगता है दिखाई दी। काफी चतुर और तेज तर्रार गेंदबाज धीरज गच्चे इस बार भी अपनी टीम को एक सफलता दिलाने में कामयाब तो हो चुके, क्योंकि रवि गोहिरट ने भी अपनी टीम के लिए बेहतरीन कार्य किया। अब देखना यह पड़ेगा कि कौन सा बल्लेबाज आउट होगा। यहां पर अंपायर का इशारा आ चुका है कि रोहित रनौरे रन आउट होंगे। इंपैक्ट प्लेयर को यहां पर बैठा है एक रन आउट का धक्का, क्योंकि स्ट्राइक रोटेट करने का प्रयास उनके लिए यहां पर महंगा गिरा। देखेंगे अगली गेंद, स्कोर होगा न्यू बैटर, नए बल्लेबाज जो मैदान के अंदर दाखिल होंगे। थोड़ी सी घाई करे, रिक्वेस्ट है, क्योंकि हमारे पास समय काफी कम है। आज ही के दिन में हमें फाइनल भी यहां पर संपन्न करनी है। देखा जाए तो कमेटी की ओर से प्रेजेंटेशन बॉक्स का भी इंतजाम किया गया, और वो कौन सा खिलाड़ी होगा जो इस खेल में, इस मैच में अपनी छाप छोड़ेगा, क्योंकि मैन ऑफ द मैच के लिए भी देखा जाए तो कमेटी की ओर से उस खिलाड़ी के लिए काफी बेहतरीन अवार्ड्स रखे जा चुके हैं। एक बेहतरीन बैट, एक ट्रॉफी, एक फ्रूट बास्केट, देखा जाए तो एक टी शर्ट और एक मोटर ट्रॉफी का सिंबल लगी हुई एक बेहतरीन कैप, और उसी के साथ एक बैग भी जिसके ऊपर भी आपको मोटर ट्रॉफी का सिंबल दिखाई देगा। न्यू बैटर, नए बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड अनिकेत ताकवने। अब मैदान में दोनों ही लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। स्ट्राइक पर हम देख रहे हैं अच्छा, अनिकेत ताकवने मुझे लगता है नॉन स्ट्राइक एंड पर है, क्योंकि स्वप्निल भालेराव इस बार जिम्मा उठाना ही पड़ेगा। अब जिम्मेदारी आई है तो जिम्मेदारी का एहसास भी आपको ही दिखाना पड़ेगा। अगली गेंद, इस बार देखिए फिर एक बार अंपायर का इशारा, बिल्कुल भी कुछ नहीं होगा। गेंद सटीक, डॉट बॉल। आखिर के हम देखेंगे
3 गेंदे और 14 रनों की दरकार। इस बार बड़ा 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 प्रहार किया गया, लेकिन वहां पर रोहित पाटिल बनेंगे दर्शक और दर्शक बनेंगे इस बेहतरीन छक्के के दीवाने। छक्का। अब आने वाली 2 गेंदे और टीम को बनाने हैं 8 रन। 2 गेंदे 8 रन। यहां पर देखते हैं कौन सा खिलाड़ी देगा अपनी टीम को बेहतरीन साथ, कौन किसकी यहां पर लगाएगा वाट। अब 2 गेंदे 8। क्योंकि देखा जाए तो एक टीम को यहां पर जीतना है और एक टीम को हारना है, लेकिन जो टीम जीतेगी वो जाहिर है विजय अपने साथ लेकर जाएगी, लेकिन हारी हुई टीम भी अनुभव लेगी। बड़ा प्रहार फिर एक बार किया गया और यहां पर भी वाह क्या लाजवाब हिट है, बेहतरीन बेहतरीन छक्का। गेंदबाज हक्का बक्का डीजे। So, do you know anything about techno? दो छक्के ही टीम को संजीवनी बूटी के बराबर होंगे, क्योंकि अगर ये 2 छक्के नहीं होते तो हमें यहां तक का एक बेहतरीन ट्विस्ट नहीं देखने मिलता। 1 गेंदे 2 रन। अगर मैच टाई होता है तो सुपर ओवर खिलाया जाएगा, लेकिन वाकई में इन 2 छक्के के लिए तारीफ जितनी की जाए उतनी कम। अब दबाव दड़पन और प्रेशर होगा गेंदबाज की ओर और उतना ही बल्लेबाज की ओर भी। एक गेंद 2 रन। अब देखते हैं पहला ही मुकाबला कैसा होगा। इस बार भी देखिए लाजवाब गेंदबाजी। मैं कहूंगा दर्शकों से, अगर मैच आपको अच्छी लगी हो तो जोरदार ताली होनी चाहिए। अब मैच हो चुका है टाई और इस प्रतियोगिता में मैच भी पहली और सुपर ओवर भी पहली हमें देखने मिलेगी। मैं फिर एक बार सभी से दरख्वास्त करूंगा कि इन दोनों टीमों के लिए जोरदार ताली होनी चाहिए। बेहतरीन गेम। होगा तुरंत और बॉलर का भी नाम बताना होगा। धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल, परंतु पहिलीच मॅच मैदानामध्ये काय सुरेखरित्या त्या ठिकाणी रंगली जाते. जुना चेंडू मैदानामध्ये फेका. एकच आहे सर, एकच आहे. एक तुमच्याकडे आहे ना आताचा? ठीक. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय. एका बाजूला हमराज मृत्युंजय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शेखर रायकर 11. एका बाजूला दिग्गज खेळाडू आहेत ऋषी सर. या ठिकाणी टॉस आशिष गोसाळी सरांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. या सर, आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तुम्ही मध्ये थांबा. टॉस का बॉस. दुसरी मॅच आणि त्याचा टॉस. हेड. नाणेफेकीचा कौल जिंकला, जायचं नाही कोणी. निर्णय काय असेल? सर बॉलिंग सर. निर्णय मागचं कारण? फॉल थोड़ा सा ट्रैवल होत नहीं है, सो चेस करूँ.
त्यासाठी ट्रॅव्हल. एवढं मोठं चांगलं नियोजन आयोजन आहे त्याबद्दल देखील 2 शब्द. नियोजन अगदी चांगलीच केलेलं आहे. ग्राउंड आपल्या भागातलं ग्रीन फील्ड आहे आणि खेळायला सगळ्यांना उत्साह येईल, त्यामुळे सगळ्यांना ऑर्गनायझरला शुभेच्छा खास करून. संघाची बांधणी कशा प्रकारे केली आहे? आहे प्रॉपर बॅट्समॅन, प्रॉपर बॉलर्स अँड दॅट्स इट. द सुद्धा. धन्यवाद. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आणि दुसऱ्या बाजूला आपण ऋषी सर आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात नावाजलेला खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळाविषयीचं नितांत प्रेम या खेळाडूच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाहायला मिळतंय. सर, आपण नाणेफेकीचा कौल गमावला.